हाय हॅलो. गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मला पण उपवास असतो. पूजा मांडायला सुरू केली. म्हटलं सकाळी काही भेटला नाही टाइम, मुलं शाळेत जायचे होते, परत दुपारी त्यांची नाईट होती. स्वयंपाक वगैरे पण करायचा होता मला. म्हटलं मग चारच्या नंतर करते. मग 4 वाजता मांडायला सुरू केली. ते 1-1.5 तास गेला होता मला पूजेला. मी तांदळाला काय कलर वगैरे काही लावून नाही घेतला. कधी कधी मी हळद लावून घेते त्याला, पण नाही घेतलं ह्या वेळेस. आणि नंतर म्हटलं पाच पाच झाडाची पानं वेगवेगळ्या प्रकारचे घेतले होते. मग आधीच मी त्याच्यात नाही का थोडीशी सुपारी, म्हणजे हळदी कुंकू, अक्षदा टाकल्या आणि 1 रुपयाचं नाणं असं टाकीत असते. कोणती पण पूजा असल्यावर कळशामध्ये ते टाकायचं. रोजच्या पण कळशामध्ये माझं असतं 1 रुपयाचं नाणं वगैरे. आणि या समाया माझ्या 3-4 वर्ष झाल्या असेल घेऊन, पण जशाच तशा चांगल्या निघल्या लागल्या मला या समाया माझ्या. नंतर आहे ना मी हे आधी म्हटलं दीप प्रज्वलन करावे. कोणती पण पूजा आहे ना ही दिवा लावले म्हणजे अग्निदेवताने करावे. बघा हे 2च समायला लागतं किती, म्हणजे त्या दिवशी लाईट पण नव्हती तरी पण माझा पूर्ण असं उजेड उजेड झाला होता पूर्ण. हे वस्त्र पण मी नवीनच आणलं होतं. मग वस्त्र घातलं, मुकुट पण त्याला राहिला नसता तसा ना, मग मी त्याला धागा लावला थोडासा पाठीमागे. त्याला कळशाला ते थोडं म्हणजे बांधून घेतलं पाठीमागे व्यवस्थित. म्हटलं त्याला ज्वेलरी घालायची, नाहीतर मग तो राहिला नसता असा पाठीमागे असा. चांगलं पॅक करून घेतलं एकदम व्यवस्थित. आणि मस्त मस्त बसला होता व्यवस्थित. त्याच्या म्हणजे छोटासा आहे, मीडियम साईज आहे माझा, जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही. मला थोडी हाईट वाढवायला पाहिजे होती मी, नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे ज्वेलरी मला जास्त घालता आली असते अजून. तरी पण मी घातली, माझी ज्वेलरी घातली देवी आईला. खूप रूप खुललं होतं त्या दिवशी तिचं, म्हणजे खूप छान दिसायचं. हे पण माझं आर्टिफिशियल ज्वेलरी सगळं त्यांनी ह्या पुतळ्या तिला वरचा असं नेकलेस सारखं आणलं होतं त्यांनी. पूजा भांडार मध्ये गेले होते तेव्हा त्यांना दिसले असेल तिथं. मग ते घेऊन आले होते. मला म्हटले पण नाही आणू का काय, पण आले घेऊन. मग नंतर हे मग असं व्यवस्थित ते दिसत होतं ना, ते पानामध्ये त्याला मी अडकवलं व्यवस्थित, म्हणजे हाईट वगैरे दिली. हा पदर घातला नंतर मी मॅचिंग हे सगळं म्हणजे मला वाटत होतं रेड कलरचा पदर पाहिजे होता त्याच्यावर, छान नुसतं चांगलं वाटलं असतं ना. कानातले घातले, नथ घातली तिला माझी. म्हणजे आपला जसा शृंगार करतो ना आपण, तसंच मी सेम त्याचा देवी आईचा पण शृंगार केला होता महालक्ष्मीचा. आणि बघा कसलं किती छान दिसत ते. खूप असं वेगळंच वाटत होतं, एवढं प्रसन्न वाटत होतं ना त्या दिवशी. मी ते ना काम करता करता असं डोकत होते, म्हणजे माझ्या पूजेकडे दिवे विसतेत का काय, असं म्हणजे लक्ष माझं किती बी काम करत असते ना, मी सारखी पूजेकडे येऊन डोकत असते. नंतर गणपतींचा अभिषेक केला. दही, दूध, पाणी, आपलं मध असतो ना तो घेतला. आणि मग नंतर परत पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं. मला त्या दिवशी काही नागिनीचे पाने वगैरे भेटले नाही गणपती बाप्पाला. मग मी नाही का माझ्या आंब्याच्या पानावरच हे केलं, अक्षता थोड्याशा खाली टाकून हळदी कुंकू लावायला मांडलं. वेणी माझी नागिनीचे पानं विसरले, गजरे पण नाही भेटले त्या दिवशी त्यांना. त्या दिवशी नसन भेटले त्याला, म्हणजे उपलब्धच नसन तिथं. 5 फळं मांडले. नंतर मी रांगोळी सुरुवात केली. कोणचं म्हणजे रांगोळीशिवाय पूजा कोणती पण अपूर्णच वाटते. मस्त म्हणजे येलो आणि रेड अशी म्हणजे काढली होती. मला आवडतो असं म्हणजे छान दिसत होतं. म्हणलं असं सगळं थीमच येलो रेड करा होता. एक कलर असला काही छान वाटतं कोणता तरी. आणि हे पण मी वस्त्र ते म्हणजे हार आहेत ना छोटे छोटे मोत्याचे, त्यांनी नवीनच घेतले होते, त्यांना दिसले असतील तिथं. मूर्त्याचे माझे असे पण पहिले खराब झाले होते, मग त्यांनी आणले. हा साचा होता माझ्याकडे. साच्यानेच मी त्याला रांग असे मारून घेतलं, पटपट झालं. हाताने टाइम लागला असता. त्यांना टिफिन बनवायचा होता, मग मी परत त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला. म्हटलं तोपर्यंत काय होणार नाही माझं. म्हटलं मग हा अशी रांगोळी काढते, पुढच्या गुरुवारी चांगली काढून. जरा तेव्हा डे असली का मग निवांत असतं. तुम्ही 8च्या नंतर स्वयंपाक असतो मला. म्हणजे अनुभव 6:30 वाजेपर्यंत पूजाचा टाइम होता. म्हटलं तोपर्यंत झालं पाहिजे. मुलं पण उठले होते, लाईट गेली होती, एकदम अंधार अंधार गोंधळ झाला होता घरात पण. आणि मला तर ना खूप दिवसापासूनचे माझे हे उपवास आहेत ताईंनो. म्हणजे मी तर 2री-3रीला असून तेव्हापासून माझे हे उपवास आहेत.
म्हणजे मलाच आठवत नसेल ना, चांगली तिसरीला तरी असेल, तरी पण म्हणजे नक्की नाही सांगता येत, पण तिसरीला तरी असेल मला तर वाटतंय. तेव्हापासून मी उपवास धरते. आणि हे हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं सगळं व्यवस्थित. त्याच्यामध्ये ना गुलाबजल मी टाकलं होतं, परत गंगाजल आणि ते म्हणजे आणि ते आपलं हे नाही का, चौकटीला पण थोडंसं हळदीचं लेपन करून घेत जायचं. त्याला हळदी कुंकू लावलं, उंबराची म्हणजे पूजा करून घेतली सर्व. माझे काही हेच म्हणजे उंबरा असा लाकडी नाही, लाकडी उंबरा पाहिजे. कारण लाकडीच उंबरा असावा माणसाच्या घराला. पण माझ्याकडे मार्बलचा देवा होतो, म्हणजे बिल्डरने जसा दिलाय ना तसाच तो, काही मी चेंज नाही केला अजून. म्हटलं करता येईल नंतर, जसं जसं आता होईने ऍडजस्ट आपलं तसं करूया. मला कारण खैराचा बनवायचा आहे तिथं, म्हणून माझा राहिलाय एवढ्या दिवस, नाही तर मी बनवला असता कधीच. म्हटलं ह्या चाळणीने मस्त सारखी रांगोळी पडते, म्हटलं हे तिने म्हणजे सारखी व्यवस्थित पडते, चढ उतार होत नाही त्याच्यामध्ये. मी त्याचा छापा वगैरे मारून घेते म्हटलं. मारला तिथे छापा. याच्यावर पण ना मी ते रेड कलरचं हे मारून घेतले हाताने, काय आज रांगोळी मारली का काढली. म्हटलं छापाच मारते, चांगलं व्यवस्थित दिसेल पण. आणि दोन्ही साईडनी पण दिवे लावले मी असे व्यवस्थित. असा पण माझा एकच एकच दिवा असतो, एका साईडला असतो. आज दोन लावले दोन्ही साईडनी. रोज माझे रोज छोटे स्वास्तिक, लक्ष्मीचे पावलं, मी रोजची रांगोळी असते माझी छोटीशी. आज म्हटलं थोडीशी मोठी काढावत आपली. म्हटलं एकदम असं काही असलं ना, सण वगैरे असल्यावर असं एकदम घरातलं वातावरण आहे ना आपलं, म्हणजे प्रसन्न होतं. घरातली जी निगेटिव्हिटी आहे ते बाहेर जाते, पॉझिटिव्हिटी असे निर्माण होते. असं धूप दीप लावल्यावर खूप छान प्रसन्न वाटतं एकदम. आणि उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली. वरती माझा गणपती बाप्पाचा फोटो आहे ना, त्याची पण असं ओवाळलं त्यालाच, म्हणजे बघ किती छान वाटतंय. ताईंना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. कमेंट करा का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, कसा नाही, तुम्हाला काय बघायचंय माझ्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तारा शक्ती अगम्य शिवजगा गौरी साक्ष्य मनसी प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री